नमस्कार, मी मनीषा. आजच्या रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत घरच्या घरी पिझ्झा. तर होममेड पिझ्झा कमी खर्चात आणि कमी साहित्यामध्ये कसा बनवायचा ते पाहूया. यासाठी मी जे घरात साहित्य होतं तेच वापरून हा पिझ्झा बनवलेला आहे. यासाठी आपल्याला लागणारे कांदा आणि टोमॅटो, तसेच माझ्याकडे गावाकडचं मक्याचं कणीस होतं. खरं तर हे थोडंसं कडक असतं, पण तरीसुद्धा आपण ते वापरलेलं आहे. आणि याला थोडं मी स्टीम करून म्हणजे वाफवून घेतलं आहे. शिजवून घेतल्याच्या नंतर याचा वापर केला आहे. यासाठी आपण घेतलं आहे टोमॅटो केचप, त्यानंतर मेयोनीज, आणि याचा आपल्याला बनवायचं आहे पिझ्झा सॉस. तसेच आपल्याकडे चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनोसुद्धा आहेत. आणि यासाठी आपण वापरले चीज. तर आपण पिझ्झाला सुरुवात करूया. तर आज आपल्याकडे भरपूर शेफ आहेत. मला जोडीदार माझ्या मुलीसुद्धा आहेत आज, कारण आम्ही आलो आहे गावी आणि सगळ्यांना पिझ्झा खायचा आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा आतुरता जास्त मुलांनाच आहे, त्यामुळे ते सुद्धा मला मदत करत आहेत. तर पाहूया रेसिपी. इथे आपण पिझ्झ्याचे बेस रेडीमेड घेतलेले आणि कांदा चिरून तो आपण हलकासा तुपावरती फ्राय करून घेतला आहे. त्यानंतर टोमॅटोसुद्धा आपण तुपावर थोड्याशा प्रमाणावर परतून घेतले. यामुळे काय होतं, जेव्हा आपण पिझ्झा बनवतो तेव्हा आपल्या भाज्या लवकर शिजल्या जातात, त्यामुळे आपण त्या थोड्याशा परतून घेतल्यात. आता आपण पिझ्झा सॉस बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, पिझ्झा सॉस बनवतोय त्यासाठी आपण घेतले टोमॅटो केचप आणि मेयोनीज. तर मी असं मिक्स केले आणि त्याचा आता छान पिझ्झा सॉस बनतोय. तसेच आपल्याकडं चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनोसुद्धा आहे. आणि इकडे थोडेसे कॉर्न शिजायला घातलेत. ही गावची मका आहे, त्यामुळे थोडीशी तिला वाफवून घेतो. ही जरा कडक असते. तू पिझ्झा बनवायला स्टार्ट करते. तर आता सगळ्यात पहिलं पिझ्झा सॉस लागलं जाते. तर असं सगळीकडं छान पसरून लावले तिने सॉस. आणि आता यावर आपण जे घरी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतले, फ्राय करून घेतले, ते यावर घालून घेऊया. हे आधीच का फ्राय करून घेतलं, कारण आपण तव्यावर बनवणार आहे हा पिझ्झा. मग पिझ्झा जास्त जळायला नाही पाहिजे आणि हेही कुक झालं पाहिजे, त्यामुळं ही आधीच अशी तयारी करून घेतलेली आहे. आता यामध्ये ऑर्गॅनो टाकले. ओके, ओरिगॅनो. ओके, जर तिखट हवं असेल तर मग त्याच्यासाठी चिली फ्लेक्स. ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकल्याच्या नंतर यावर घातलाय कांदा. आणि आता यावर जाईल टोमॅटो. तुमच्याकडं सिमला मिरची असेल तर तीही घाला. तर आमच्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे, म्हणून आम्ही ती स्किप केली आहे. आणि असा घरच्या घरी होममेड पिझ्झा आहे हा. वाव, काय छान दिसतोय. इकडे आपण तवा गरम करायला ठेवलाय आणि त्यावर असं थोडंसं घी वापरले. तुम्ही याऐवजी बटर सुद्धा वापरू शकता. तर यासाठी आपण चीज पण आणलेले आहे, ते वरून किसून घ्यायचं. छान आपण चीजचा पिझ्झा बनवणार आहोत. जे आपल्याकडं मक्याचे कॉर्न अवेलेबल होते ते वापरले आणि अतिशय सुंदर असा आपला पिझ्झा रेडी झाला आहे. यावर आता आपण चीज वापरणार आहोत. आता मस्त चीजही होणार आहे. तो साईजचे होल थोडेसे बारीक असल्यामुळे तो असा छान क्रंची झाला आहे. ते नाही, तो असा स्मॅश झाला आहे सगळं एकदम. बघू, मेल्ट तर होईलच कसाही टाकला तरी, त्यामुळे टेस्ट तर त्याला भारीच येणार आहे. आणि मेन आपला आजचा शेफ आहे रितू. सो रितूच्या हातचा आपल्याला पिझ्झा खायचा आहे. गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे आणि आपला तवा गरम झाला आहे. आणि आता यावर आपण पिझ्झा ठेवतोय आणि याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं आहे आपल्याला.
झाकणी ठेवतो आहे आणि याला 2 मिनिट आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. यावर हलकासा पाण्याचा शिपका द्यायचा, त्यामुळे पिझ्झा खालून लागत नाही आपला. मस्त तो कुक केला आहे. आता त्याला आता आपण कट करणार आहोत. पिझ्झा रितूने बनवला आहे, पिझ्झा मी बनवणार आहे. आणि कोणाचा पिझ्झा जास्त टेस्टी होतोय ते पाहायचं आहे आम्हाला. त्याला थोडंसं गरम करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी याला डेकोरेशन करणार आहे. तर सगळ्यात पहिलं टोमॅटो सॉस लावून घेतलं आहे. सगळीकडून व्यवस्थित लावायचं आहे आपल्याला ते. हे कसं झालंय रितूचा पिझ्झा? सो आता रितूचा तर सगळ्यांना आवडलाय, तर बघूया माझा कसा होतोय. आमचा एक मेंबर नाही तर खायला रितूचा पिझ्झा. आता दुसरा पिझ्झा सुद्धा तयार झालाय आणि आमचा प्रज्वल सुद्धा आता पिझ्झा खायला आलेला आहे. पिझ्झा सगळ्यात बेस्ट बनतोय. पिझ्झाची शेप आहे सिद्धी. आमच्याकडे सगळे सेफ बनलेत, त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही राहिलं. त्यांनी टोटली तो सिद्धि का पूरा चीज पिज्जा है और सिद्धि मटेरियल नहीं डाल रही कुछ भी. आणि सिद्धी पूर्ण मन लावून पिझ्झा बनवते आणि मस्त बनवलाय तिने. बनवणारे आणि खाणारे दोन्हीही एन्जॉय करतायत. आता सगळे मिळून एक पिझ्झा केली आहे, सगळ्यांची छान टेस्ट घेतली आणि सिद्धीचं थोडंसं बिनसलं आहे. आणि आता इथे सिद्धी आमची चिडलेली आहे, पण सगळ्यांनी पिझ्झा छान एन्जॉय केला आहे आणि खूप टेस्टी झाला आहे. तर तुम्हाला ही पिझ्झाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.